नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून उकाड्यात देखील चांगलीच वाढ झाली आहे. तर पुढील 2 ते 3 दिवसांत हवामानात बदल होणार असून कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्नप्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी 20% LPG पुरवठा करण्याचे केंद्राचे निर्देश असल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती. हातपंप दुरुस्तीच्या कारणावरून 2 गटातील लोकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना काकडीआंबा येथे घडली. एका गटाने बोलेरो वाहनावर दगडफेक केली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे सातपुड्यात कैरीला डाग पडल्याने आमचूर व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वादळी पावसासह गारपिटीमुळे सातपुड्यात कैरी पिकाचे नुकसान झाले आहे. म्हणून पीक विमा लागू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. नंदुरबार येथील प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील 4.5 एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीला राज्य शासनाने प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. म्हणून मंदिर ट्रस्टच्या वतीने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. राज्यातील हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 20% अतिरिक्त व्यापारी LPG पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त वनवासी विद्यालयात एक घर चिमणीला हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नारळाच्या करवंट्यांपासून चिमण्यांसाठी घरटी, पाणी व दाणे ठेवण्याची साधने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत इयत्ता 8वीतील सुमारे 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद चिंचोले होते. अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे कुठलीही ग्रामसभा न घेता परस्पर आलेली रक्कम काढून घेण्यात येत आहे. म्हणून अक्कलकुवा ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार सुरू आहे. या कारभाराची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच इम्रान मकराणी यांनी दिला आहे. याबाबत आमदार आमशा पाडवी व अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम केला आहे. त्यांनी सलग 8,931 दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत. याआधी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी 8,930 सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला होता. भारताने 20 मार्च 2026 रोजी सलग दुसऱ्या वर्षी 1 अब्ज टन कोळसा उत्पादन घेण्याचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे गाठला. या यशामुळे ऊर्जा क्षेत्रातील भारताची वाढती आत्मनिर्भरता आणि प्रमुख उद्योगांकरता निरंतर इंधन पुरवठा सुनिश्चित करण्याची देशाची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. कोळसा क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न तसेच सर्व भागधारकांच्या योगदानामुळे भारताला हे यश मिळवता आले आहे. तळोदा येथील मेवासी वन विभाग, भारतीय जैन संघटना व सहयोग सोशल ग्रुप यांचे विद्यमाने मेवासी वन विभाग कार्यालयाच्या आवारात आंतरराष्ट्रीय जल दिन व दिन चिमणी दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी अमेरिकेने इराणच्या तेलावरील निर्बंध उठवले असून येत्या 19 एप्रिलपर्यंत भारताला तेल खरेदीची मुभा मिळाली आहे. हे तेल आता आशियाई देशांपर्यंत सहज पोचू शकते. समुद्रात इराणच्या तेलाचा मोठा साठा आहे. भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या ते खरेदी करण्याची तयारी करत आहेत. यापूर्वी इराणचे तेल केवळ चीनच खरेदी करत होता, पण आता बंदी उठवल्यामुळे ते भारतातही आयात केले जाऊ शकते. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान शेजारी देशांबरोबर राजनैतिक तणाव वाढवत इराणने आता संयुक्त अरब अमिराती UAEकडून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. इराणने संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या महासचिवांना पत्र लिहून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी UAEकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सिल्वर झोन ऑलिम्पियाडतर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सोनखाम येथील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत 11 पदके मिळवले. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील एका गावात लग्नात नाचण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्यात आले आहे. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ साळवे करीत आहेत. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धासह अनेक घडामोडींमुळे सोने चांदीच्या दराला घसरण लागली आहे. सोन्याच्या दरात 3,811 रुपयांची घसरण झाल्याने सोने 2 महिन्यांनंतर 1.5 लाखाच्या 1,48,629 रुपये तोळा खाली आले. चांदीही 7,210 रुपयांनी कमी झाली असून दर 2,37,930 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या टप्प्यातील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत. 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे, तर अपात्र महिलांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 45 लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. दुचाकीने गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. अन्न व औषध विभागाच्या पथकाने एकाला पकडून 19,000चा विमल गुटखा व तंबाखू साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मिलिंद पंतू वसावे, उपाध्यक्षपदी वीरेंद्र दिलीप इशी, सचिवपदी कमलेश आनंदा पानपाटील तर खजिनदारपदी सागर दौलत रामराजे यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार येथील युवक मित्र संस्थेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी दिनांक 10 एप्रिलपर्यंत निबंध सादर करावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. तळोदा तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. संशयित एकाने बदनामी करीत आत्महत्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्या युवकाने आत्महत्या केली आहे. याबाबत मयताच्या भावाने तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित एकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करीत आहेत. अक्कलकुवा येथील जामिया विधी महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक अभिप्राय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड व आधार संलग्नीकरण करण्यासाठी UDID कार्डसह आधार क्रमांक व बँक पासबुकचे झेरॉक्स जमा करावे, असे आवाहन नंदुरबारचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.